नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशनसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकता याची संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ वेळोवेळी आपल्याला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर आपल्याला सर्वप्रथम लॅपटॉपच्या स्क्रीनवरती यायचंय आणि गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचंय. गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर गुगलमध्ये सर्च करायचंय PCS लॉग इन आणि एंटर करायचंय. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट येईल, पोलीस क्लिअरन्स सर्व्हिस यावर क्लिक करायचंय. सर्वप्रथम या साईडवर आला असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं बघू शकता. तुमच्या आधार प्रमाणे लास्ट नेम टाकायचे. तुम्हाला नाव टाकल्यानंतर समोर ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल, नाही आलं तर तुम्हाला मॅन्युअली या ठिकाणी मराठीत नाव टाईप करायचंय. फर्स्ट नेमही तुम्हाला तसंच करायचंय, टाईप करून घ्यायचंय. त्यानंतर मिडल नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय. सेम आधारवर आहे तशा पद्धतीने तुम्हाला स्पेलिंग यामध्ये टाकायचे. त्यानंतर जन्मतारीख यामध्ये टाकून घ्यायची. जी जन्म दाखल्यावर तारीख असेल ती तारीख तुमच्या या ठिकाणी टाकायची. जेंडर निवडायचे, मेल फिमेल जे काय असेल ते. त्यानंतर तुम्हाला CP ऑफिस कुठलं येतं, आयुक्तालय येतं का कुठलं येतं ते निवडायचं या ठिकाणी. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा. आता मोबाईल क्रमांकच तुमचा युजर नेम असतो हे लक्षात असू द्या. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने तुमचं नाव @123 टाकू शकता. दोन्ही रकान्यामध्ये सेम पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवलंय थर्ड नंबर. आता 3 नंबरला जो नंबर येतो तो टाकायचा आणि सबमिट करायचे. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन झाल्यावर होम पेज वरती याचे तुम्हाला आणि लॉग इन करायचे. लॉग इन करताना मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो रजिस्ट्रेशन करताना टाकलाय तो. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर जो तुम्ही पासवर्ड ठेवलाय तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जो खाली कॅप्चर दिलाय तो कॅप्चर जसाच्या तसा टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचंय. आता लॉग इन बटनवर क्लिक केल्याच्या नंतर यापूर्वी जर तुम्ही अर्ज केलेले असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला ते अर्ज दिसतील. बघू शकता हे अर्ज काही पेंडिंग आहेत, काही झालेले आहेत. तर सोडून द्या, आपण नवीन अर्ज कसा करायचा ते बघूयात. या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस वरती जायचंय. सर्व्हिस वर क्लिक करायचंय तशी. आता अशा पद्धतीने ऑप्शन येईल, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर आहे म्हणून आपण काय करायचंय, यस यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक मागितला जाईल. आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि जनरेट OTP यावरती क्लिक करायचंय. म्हणजे तुमच्या आधारवरली माहिती फेच करून ऑटोमॅटिक ते घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला OTP सेंड करायचा आहे आणि जो 6 अंकी आधार OTP रजिस्टर मोबाईलवर येईल तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता सबमिट करायचंय. तुमचा यशस्वीरित्या OTP या ठिकाणी सबमिट झालेला आहे. आधारवरून तुमची बरीच माहिती आलेली. आता बरेच जण इथं कन्फ्युज आहेत. बघू शकता 1 नंबरचा पोलीस सर्टिफिकेट हा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे सर्वसामान्य पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी. 2 नंबरचा जो ऑप्शन आहे ते सिक्युरिटी गार्ड साठी स्पेशल पोलीस व्हेरिफिकेशन असतं त्यासाठी 2 नंबरचा ऑप्शन आहे. आणि 3 नंबरचा तुम्हाला जर पासपोर्ट साठी लागणार असेल तर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे. आता आपल्याला 1 नंबरच काढायचंय म्हणून मी यावर क्लिक करतो. या ठिकाणी तुम्हाला आता डॉक्युमेंट रिक्वायरमेंट दाखवलेली आहे की काय काय डॉक्युमेंट नेमके लागणार आहेत. बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी तुम्ही काय काय देऊ शकता, म्हणजे जन्म पुरावा, त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, कंपनी लेटर, असे 4 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. काय काय लागणार आहेत हे डिटेल मध्ये या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही वाचू शकता. तर हे सर्व डॉक्युमेंट मी स्कॅन करून एका फोल्डर मध्ये आपल्याला रेडी करून ठेवलेले आहेत. फक्त तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी सांगतोय की हे सर्व डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे, यातले जे उपलब्ध आहेत ते स्कॅन करा. नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. जर तुम्ही रेसिडेंट त्याच पत्त्यावर राहत असाल जो आधारवर आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय, म्हणजे ऍज इट इज तुमचा आधार मधला पत्ता त्यामध्ये जाईल. त्यानंतर परमनंट ऍड्रेस तुमचा जो असेल तो परमनंट ऍड्रेस तोच असेल तर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो पत्ता यामध्ये टाईप करायचा आहे. जो रेसिडेंट ऍड्रेस आहे तोच आधारवर असेल तर बॉक्सवर क्लिक केल्याच्या नंतर येणार आहे आणि जर वेगळा असेल तर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर याही ठिकाणी तुमच्या आधारवरला पत्ता तुम्ही टाकू शकता, म्हणजे या ठिकाणी जो पत्ता टाकाल तो पोलीस व्हेरिफिकेशन वरती येणार आहे.
तर अशा पद्धतीने तुमचा जो पत्ता असेल, तुमचा रोड असेल, स्ट्रीट असेल, बिल्डिंगचं नाव असेल किंवा जवळपास असणारा लँडमार्क असेल, अशा पद्धतीने तुम्हाला या वरच्या आणि खालच्या या 2 लेनमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला राज्य निवडायचंय. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर तुम्हाला जो जिल्हा आहे तुमचा, तो जिल्हा यामध्ये तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका असेल त्या जिल्ह्यामध्ये, तो तालुका तुम्हाला यामधून निवडायचा आहे. अशा पद्धतीने निवडल्याच्या नंतर समोर व्हिलेज या ठिकाणी तुमचं जे गाव असेल त्या गावाची यादी तुम्हाला त्या तालुक्यातली दिसेल. तुम्हाला ते गाव तुमचं जे आहे ते गाव यामध्ये निवडायचंय. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी गाव निवडून घेतो. असं गाव निवडल्याच्या नंतर तुम्हाला पिनकोड या ठिकाणी आलेला असेल. सीपी ऑफिस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर रजिस्ट्रेशन करताना जे निवडले ते दिसेल. लोकल पोलीस स्टेशन कोणतं आहे तुमचं, ते पोलीस स्टेशन तुम्हाला यामध्ये निवडायचंय. अशा पद्धतीने निवडल्याच्या नंतर आता मी स्क्रोल करून घेतो. त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला सेम परमनंट ऍड्रेस असेल तर यावरती क्लिक करायचे. म्हणजे जो पत्ता तुम्ही वरती भरलाय तोच यामध्ये देखील येणार आहे. तर मी वरती भरलेला आहे म्हणून यावर क्लिक करतो. सेम तोच पत्ता यामध्ये आलेला आहे. आता डेजिग्नेशन म्हणजे तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर आहात का, कंपनी जॉब करताय, तुमचं पद काय आहे, कशासाठी तुम्ही हे पोलीस व्हेरिफिकेशन काढताय ते टाकायचे. आता मी या ठिकाणी सीएससी सेंटर चालक आहे म्हणून सीएससी सेंटर या ठिकाणी टाकलंय. आता कंपनी नेम तुम्ही कुठल्या टूर्स अँड ट्रॅव्हलसाठी काढत असाल तर तुम्हाला त्या ट्रॅव्हलचं नाव टाकायचंय किंवा इतर कंपनीसाठी काढत असाल तर कंपनीचं नाव. आता मी सीएससी EGOV गव्हर्नन्स सर्व्हिस अशा पद्धतीने या ठिकाणी टाईप करतो. कारण मी एक सीएससी केंद्र चालक आहे, समजा मला सीएससी केंद्रासाठी काढायचंय तर मी अशा पद्धतीने सीएससी सेंटर डिजिग्नेशन टाकलंय आणि कंपनी नेम मध्ये मी सीएससी EGOV सर्व्हिसेस अशा पद्धतीने टाकलंय. आता या ठिकाणी तुमचं सीएससी सेंटर या ठिकाणी तो पत्ता तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर जिथे कुठे तुमचा ऍड्रेस असेल, तो कामाचा ऍड्रेस असेल किंवा कंपनीचा असेल, तो या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी ऍड्रेस टाकून घेत आहे. सिक्युरिटीसाठी मी ब्लर करून ठेवले जे की दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने वरच्या लेन आणि खालच्या लेन मध्ये तुम्हाला ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. लँडमार्क काय असेल, लँडमार्क तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे यामध्ये. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्याच्या नंतर आता गाव निवडायचं आहे. अशा पद्धतीने सर्व डिटेल तुम्हाला भरायचे अचूक. अशा पद्धतीने गाव निवडल्याच्या नंतर आता खाली पिनकोड टाकायचा आहे. स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी तुम्हाला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्याच्या नंतर तुमचा जो रहिवासी ऍड्रेस आहे सध्याचा, तो पूर्ण ऍड्रेस तुमचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ज्या पत्त्यावर तुम्ही सध्या राहत आहात तो पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर समोर फ्रॉम याच्यामध्ये काय करायचंय, तुम्ही कधीपासून या ऍड्रेसवरती राहत आहात ती तारीख तुम्हाला यामध्ये निवडायची. ज्या वर्षापासून, ज्या महिन्यापासून, ज्या तारखेपासून तुम्ही या ऍड्रेसवर राहत आहात सदरच्या, ती तारीख तुम्हाला यामध्ये अशा पद्धतीने निवडायची. निवडले. फ्रॉमच्या नंतर समोर टू आहे बघा. आता या तारखेपासून या ठिकाणी राहतो. आता टू म्हणजे आजपर्यंत, आजची तारीख निवडायची आणि समोर पिनकोड टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पेज यावर क्लिक करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला क्रिमिनियर कुठला गुन्हा दाखल आहे का, तुमच्यावर कुठला राजकीय गुन्हा आहे का, अशा पद्धतीने गोष्टी विचारलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी नो ऑप्शन निवडायचं आहे. कारण आपल्यावर पूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नाहीये. आता ज्यांचा अर्ज करताय तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनसाठी, त्यांना ओळखणाऱ्या 2 व्यक्ती, त्यांचा ऍड्रेस आणि त्यांचा मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. म्हणजे अर्जदाराला ओळखणाऱ्या अशा 2 व्यक्ती, मग त्यांच्या कुटुंबातल्या असू शकतात, भाऊ बहीण मावशी दादा काका फ्रेंड कोणीही असू शकतं. जी की व्यक्ती यांना ओळखेल अशा व्यक्तीचे तुम्हाला 2 व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल या ठिकाणी द्यायचे. त्यांचं नाव, ते राहतात कुठं, बेसिक पत्ता आणि त्यांचा मोबाईल क्रमांक. तर अशा पद्धतीने मी 2 व्यक्तीचे डिटेल या ठिकाणी टाकलेले आहेत. त्यांचा ऍड्रेस देखील या ठिकाणी टाकून घेतोय आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक टाकलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट पेज वरती क्लिक करायचंय. आता टर्म्स आणि कंडिशनचा बॉक्स दिसेल, यावर क्लिक करायचे तुम्हाला आणि सेव्ह बटनवर आता क्लिक करायचे.
तर सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर दिसेल. अशा पद्धतीने आता ओके वरती तुम्हाला क्लिक करायचे. आता ओके बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती घेऊन गेलं जाईल. आता तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर आधी अपलोड करायचे. तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला 5 ते 20 केबीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आणि 160 ते 200 पिक्सल मध्ये फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता मी यापूर्वी साईज अपलोड करून ठेवलेली आहे. मी चूज फाईल वरती जातो आणि डायरेक्ट डेस्कटॉपला मी फोल्डर सेव्ह केलेले डॉक्युमेंट स्कॅन करून त्यावर क्लिक करतो आणि त्यामधून पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी मी फोटो अपलोड केलाय. आता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता सेव्ह फोटो यावर क्लिक करायचं. फोटो सेव्ह झालाय. सिग्नेचरवरही सेम तुम्हाला तसंच करायचंय. सिग्नेचरची साईज तुम्हाला 5 ते 20 केबी मध्ये असायचे. त्या साईज नुसार सिग्नेचरही आपण स्कॅन करून ठेवलेली आहे. सिग्नेचरही या ठिकाणी अपलोड केलेली आहे. सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर सेव्ह सिग्नेचर यावर क्लिक करायचंय. फोटो आणि सिग्नेचर आपली या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. आता स्क्रोल करून घेतो. इतर डॉक्युमेंट आता आपल्याला यामध्ये अपलोड करायचे. आता बर्थ सर्टिफिकेट मध्ये तुम्ही काय देऊ शकता, तर बर्थ सर्टिफिकेट किंवा डिक्लेरेशन एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं तुम्ही या ठिकाणी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी देऊ शकता किंवा पासपोर्ट. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत देण्यासाठी. आता बर्थ सर्टिफिकेट माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे, त्या ठिकाणी तो तुम्ही देऊ शकता. तर मी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर क्लिक केलंय. आयडी प्रूफ मध्ये मी या ठिकाणी आधार कार्ड देणार आहे म्हणून त्यावर क्लिक केलंय. रेसिडेंट प्रूफ डॉक्युमेंट एनी एक म्हणजे कुठलंही एक द्यायचंय. तर यामध्ये या केसमध्ये माझ्याकडे वोटर कार्ड आहे. तुम्ही कुटुंबातलं इलेक्ट्रिसिटी बिल किंवा रेंट अग्रीमेंट किंवा इलेक्शन कार्ड देऊ शकता. मी या ठिकाणी इलेक्शन कार्ड निवडले. त्यानंतर तुम्हाला कंपनी लेटर ज्या कुठल्या कंपनीसाठी काढताय, कुठलं टूर्स अँड ट्रॅव्हल्स असेल, सिक्युरिटी एजन्सी असेल. आता या ठिकाणी मी सीएससीचं लेटर देणार आहे कारण मला सीएससी साठी पोलीस व्हेरिफिकेशन काढायचे. म्हणून मी या ठिकाणी आता या बॉक्सवरती क्लिक करतो आणि शेवटचा जो बॉक्स रकाना दिलेला आहे तो एनी अदर, जर तुमच्या जन्मतारखेत काही बदल असेल किंवा नावात बदल असेल, गॅजेट असेल तुमच्याकडं, तर एनी अदर काही डॉक्युमेंट असतील तर तुम्ही शेवटचे देऊ शकता. आता मी 4 ऑप्शन निवडलेत. यावर क्लिक करतो आणि डॉक्युमेंट यामध्ये अपलोड करतो. पहिले शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी अपलोड केला मी. त्यानंतर 2 नंबर मध्ये आधार कार्ड निवडलं होतं म्हणून या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतो. त्यानंतर वोटर कार्ड, इलेक्शन कार्ड आलेले आहे ऑप्शन कारण मी वोटर कार्ड निवडलं होतं. या ठिकाणी मी इलेक्शन कार्ड अपलोड करतो आणि शेवटला कंपनी लेटर. आता या ठिकाणी मी कंपनीचं लेटर जे आहे ते अपलोड करतो या ठिकाणी. अशा पद्धतीने 4ही डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर सेव्ह करून घ्यायचे. आपल्याला स्क्रोल करून घ्यायचे. आता अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचे तुम्हाला आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू वर क्लिक करायचे. सर्व फॉर्म भरलेला प्रिव्ह्यू स्वरूपात तुम्हाला दिसेल. नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं. तुम्हाला माहिती बरोबर आहे का बघा. काही चुकली असेल तर एडिट करा आणि पेमेंट करा. यशस्वीरित्या तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करताना कुठली अडचण येत असेल तर कमेंट करून जरूर विचारा. आम्ही निश्चितच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जर अशा पद्धतीने अर्ज भरला तर वर्किंग 28 दिवसाचा शासकीय कालावधी असतो. त्या 28 दिवसामध्ये तुमचा अर्ज मंजूर होणे अपेक्षित आहे. चला तर मित्रांनो, भेटूत पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.